विद्यार्थी मित्रांनो, आपण परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह हा विज्ञान 2मधील धडा अभ्यासतोय. आतापर्यंत आपण त्यामध्ये अन्नसाखळीद्वारे तयार होणारे अन्नजाळे, तसंच परिसंस्थेतील प्रमुख ऊर्जेचा स्रोत म्हणजे त्या ठिकाणी सूर्याची होणारी एकेरी वाहतूक, तसेच ऊर्जेचा मनोरा, जैव भू रासायनिक चक्र, त्याचे प्रमुख प्रकार म्हणजे वायुचक्र आणि अवसादन म्हणजेच भूचक्र, एवढं आपण अभ्यासलेलं आहे. तर पुढे आपल्याला अभ्यासायचं आहे कार्बन चक्र. कार्बनच्या वातावरणामधून सजीवांकडे आणि पुन्हा सजीवांच्या मृत्यूनंतर वातावरणाकडे होणारं अभिसरण आणि पुनर्चक्रीकरण यालाच कार्बनचे चक्र असे म्हणतात. कार्बनचे चक्र हे अतिशय महत्त्वाचं असं जैवभू रासायनिक चक्र म्हटलं जातं. अजैविक कार्बनच्या अणूंचे मुख्यतः जी प्रकाश संश्लेषण क्रिया होते आणि श्वसन क्रिया याद्वारे जैविक अभिसरण आणि पुनर्चक्रीकरण जे आहे ते घडून येत असतं. आता बघा, इथे आपल्याला आकृतीमध्ये दिसतंय काय दिसतंय आपल्याला? या ठिकाणी हिरव्या वनस्पती दाखवलेल्या आहे, सूर्य आहे, वनस्पतींचे श्वसन आहे, कारखान्यातील CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायू आपल्याला दिसतोय, पाण्यातील त्याचं श्वसन दिसतंय, सेंद्रिय अपघटन आहे, सेंद्रिय कार्बन आहे, असे विविध घटक आकृतीमध्ये दर्शवलेले आहे. म्हणजे ज्या हिरव्या वनस्पती आहेत त्या हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे CO2चे CO2 वायू जो आहे तो त्याचं श्वसन करून घेत असतात, तो शोषून घेत असतात. आता हा जो CO2 वायू आहे तो त्या ठिकाणी कारखान्यांमधून वेगवेगळ्या प्रकारचं जे औद्योगिकरण आहे, वाहनं आहेत, त्यांच्यातून तयार होणारा असा हा वायू आहे. CO2 वायू त्या ठिकाणी वातावरणामध्ये निर्माण होत असतो. त्याचप्रमाणे जे काही जैविक घटक आहे ते सुद्धा CO2 वायू उत्सर्जित करत असतात आणि तोच CO2 वायू वनस्पती त्याचं शोषण करत असतात आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. त्या प्रक्रियेला आपण प्रकाश संश्लेषण प्रक्रिया म्हणतो. आता हा जो CO2 आहे त्या CO2चं कर्बोदकांमध्ये त्या ठिकाणी रूपांतर होतं. तसंच प्रथिने आणि मेद या कार्बनी पदार्थांमध्ये सुद्धा ते तयार होत असतात. शाकाहारी प्राणी जे आहेत, आता आपण अभ्यासले यापूर्वी अन्नसाखळीमध्ये, जे शाकाहारी प्राणी आहेत ते हिरव्या वनस्पती खातात. म्हणजे हिरव्या वनस्पतींवर शाकाहारी प्राणी अवलंबून आहेत. शाकाहारी प्राण्यांवर मांसाहारी प्राणी अवलंबून असतात, ते त्यांना खातात. आणि मांसाहारी जे प्राणी आहेत त्यांच्यावर पुन्हा सर्वोच्च घटक इतर ते अवलंबून असतात. म्हणजे सर्वोच्च भक्षक जे आहे ते त्यांचं मांसाहारी प्राण्यांचं भक्षण करत असतात. पुन्हा सर्वोच्च प्राण्यांचं भक्षण कोणीही करत नाही. म्हणजे अशा पद्धतीने ही जी ऊर्जा आहे किंवा तो कार्बन आहे तो त्या ठिकाणी एका अन्नसाखळीतल्या घटकाकडून दुसऱ्या अन्नसाखळीतल्या घटकाकडे त्या ठिकाणी जात असतो, त्यांना मिळत असतो. तर अशा पद्धतीने पुन्हा जो सर्वोच्च घटक आहे तो सर्वोच्च घटक त्याच्या मृत्यूनंतर त्याचं जे शरीर असतं त्या शरीराचं विघटकांकडून अपघटन त्या ठिकाणी होत असतं. म्हणजे जीवाणू आहेत, बुरशी आहेत, यासारख्या विघटकांकडून अपघटन होऊन पुन्हा काय होतं, कार्बन डायऑक्साईड म्हणजेच CO2 हा जो वायू आहे तो वायू पुन्हा मुक्त होत असतो आणि हा वायू वातावरणामध्ये मिसळतो आणि पुन्हा तो वापरला जात असतो. अशा प्रकारे एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे कार्बनचे अभिसरण चालू असते. सजीवांच्या मृत्यूनंतर कार्बन निसर्गाकडे येतो व परत आणखी त्या ठिकाणी सजीवांकडे येत असतो. म्हणजे अशा पद्धतीने त्याचं हे चक्र सुरूच असतं, म्हणून त्याला कार्बनचे चक्र असे म्हणतात. कार्बनच्या चक्रातील प्रमुख प्रक्रिया बघा, इथे आपल्याला ही एक रासायनिक अभिक्रिया दिलेली आहे. 6CO2 अधिक 12H2O म्हणजे सूर्यप्रकाश हरितद्रव्याद्वारे प्रकाश संश्लेषण क्रिया घडून येते आणि तयार होतं त्या ठिकाणी C6H12O6 + 6H2O + 6O2 म्हणजे O2 म्हणजे ऑक्सिजन वायू जो आहे तो याच्यामध्ये मुक्त होत असतो. पुन्हा जो ग्लुकोज घटक आहे C6H12O6 तर त्याचं अधिक 6O2 ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया झाली की तंतुकणिकेच्या साहाय्याने, म्हणजे आपल्या शरीरामध्ये पेशी अंगके आहेत तंतुकणिका, जे ATPच्या रूपामध्ये स्वतःचे अन्न आपलं तयार केलेलं अन्न जे आहे ते साठवून ठेवत असते. तर त्याद्वारे 6CO2 म्हणजे CO2 जो वायू आहे कार्बन डायऑक्साईड वायू तो त्या ठिकाणी वातावरणामध्ये मुक्त होतो आणि तसेच 6H2O अधिक ऊर्जा निर्मिती त्या ठिकाणी होत असते. अशा पद्धतीने कार्बन चक्रातील ही प्रमुख प्रक्रिया जी आहे ती दिली आहे. पुढे बघा, आपल्याला दिलेले आपल्याला माहीत आहे का, जीवाश्म इंधनाचे ज्वलन, लाकडाचे ज्वलन, वनवे
आणि ज्वालामुखी उद्रेक यासारख्या अजैविक प्रक्रियांमुळे CO2 वायू बाहेर पडून हवेत मिसळतो आणि प्रकाश संश्लेषणाने वातावरणात ऑक्सिजन सोडला जातो. तर श्वसनाने CO2 बाहेर वातावरणात सोडला जातो. वनस्पतींमुळे वातावरणातील ऑक्सिजन व CO2 वायू यांचा समतोल त्या ठिकाणी राखला जात असतो. म्हणून आपल्याला सांगितलं जातं, झाडे लावा, झाडे जगवा. जर आपण झाडेच लावली नाही, झाडे उगवली नाही, तर काय होईल परिणाम? CO2 वायू शोषला जाणार नाही. जो वनस्पतींकडून तो शोषला जातो, तर त्याच्यामुळे त्या CO2चं प्रमाण काय होईल? जास्त होईल. म्हणजे ऑक्सिजन आणि CO2चा समतोल जो आहे तो राखला जाणार नाही. ऑक्सिजन वायू आणि कार्बन डायऑक्साईड वायू या दोघांचा समतोल राखण्यासाठी वनस्पती अतिशय महत्त्वाचा घटक आहे. उष्णकटिबंधामध्ये कार्बन चक्र प्रभावी असते. कार्बन जे आहे त्या कार्बनचे प्रमाण वातावरणामध्ये स्थिर असते, परंतु निर्माण होणारा जो कार्बन डायऑक्साईड वायू आहे त्याचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त होते आणि म्हणून तापमान वाढते. CO2 वायू जो आहे तो आपल्याला माहिती आहे वनस्पतींद्वारे शोषला जात असतो आणि वनस्पती त्याच्या साहाय्याने प्रकाश संश्लेषण क्रिया करून स्वतःचे अन्न तयार करत असतात. हवेतील कार्बन अणा व तापमान वाढ यांचा संबंध म्हणजे कार्बन जो आहे तो त्याचं संयुग कार्बन डायऑक्साईड वायू याचं प्रमाण अनियंत्रित असलेलं औद्योगिकरण आहे, अनियंत्रित वाहतूक आहे, यांच्याद्वारे त्याचं प्रमाण जे आहे ते वाढत असतं आणि त्याचं प्रमाण वाढल्यामुळे त्या ठिकाणी तापमान वाढ जी आहे ती होत असते. कार्बन चक्रानंतर त्याचप्रमाणे आहे ऑक्सिजन चक्र, ऑक्सिजन सायकल. आता आपल्याला माहिती आहे की वातावरणामधला जवळपास 21% भाग जो आहे तो ऑक्सिजनने व्यापलेला आहे. तसेच वातावरण, जलावरण आणि शिलावरण असे तीनही आवरणांमध्ये त्या ठिकाणी ऑक्सिजन जो आहे तो आढळत असतो. जीवावरणातील ऑक्सिजन जो आहे त्या ऑक्सिजनचं अभिसरण व त्याचा पुन्हा पुनर्वापर म्हणजेच ऑक्सिजनचं चक्र त्याला म्हणतात. या चक्रामध्ये जैविक आणि अजैविक असे दोन्ही प्रकारचे घटक समाविष्ट होत असतात. वातावरणामध्ये जो ऑक्सिजन आहे ते ऑक्सिजन सातत्याने वातावरणामध्ये त्याची निर्मिती होत असते आणि जशी निर्मिती होते तसाच सातत्याने त्याचा वापरसुद्धा होत असतो. ऑक्सिजन अतिशय क्रियाशील असल्यामुळे इतर अनेक मूलद्रव्यांशी व संयुगांशी त्याचा संयोग घडून येत असतो. उदाहरणार्थ ऑक्सिजनच्या एका अणूचा दुसऱ्या अणूशी संयोग घडून येतो. त्याचप्रमाणे हायड्रोजनबरोबर संयोग घडून येतो, H2O म्हणजे ज्याला आपण पाणी म्हणतो, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड म्हणजेच वातावरणातील कार्बनशी संयोग घडून येतो. काही असेंद्रिय संयुगे अशा स्वरूपामध्ये ऑक्सिजन असल्याने जीवावरणातील ऑक्सिजन चक्र हे अतिशय गुंतागुंतीचे असते. प्रकाश संश्लेषण क्रियेत ऑक्सिजनची त्या ठिकाणी निर्मिती होते, तर श्वसन, ज्वलन, विघटन, गंजणे यासारख्या क्रियांमध्ये ऑक्सिजन जो आहे तो वापरला जात असतो. आता प्रकाश संश्लेषण क्रिया घडून येत असते त्यावेळेला वनस्पती ऑक्सिजनची निर्मिती करत असतात आणि तोच ऑक्सिजन आपण श्वसनाद्वारे वापरतो. तोच ऑक्सिजन ज्वलनासाठी वापरतो, विघटनासाठी वापरला जातो आणि त्याचप्रमाणे गंजणे या क्रियेसाठी अशा अनेक क्रियांसाठी ऑक्सिजनचा वापर जो आहे तो होत असतो. बहुसंख्य सूक्ष्मजीव श्वसनासाठी ऑक्सिजनचा वापर करतात. अशा सूक्ष्मजीवांना ऑक्सिजीवी असे म्हटले जात असते. ज्या सूक्ष्मजीवांना ऑक्सिजनची आवश्यकता नसते त्यांना विनाऑक्सिजीवी असे म्हणतात. कर्बोदके, प्रथिने, मेद यांच्या निर्मितीसाठी ऑक्सिजन महत्त्वाचा असतो. विविध रासायनिक प्रक्रियांमध्ये ऑक्सिजनचा वापर केला जातो. ओझोनची निर्मिती ऑक्सिजनपासूनच वातावरणीय क्रियाप्रक्रियांद्वारे त्या ठिकाणी होत असते. बघा इथे आकृतीमध्ये आपल्याला दर्शवलेलं आहे सूर्य, त्याचप्रमाणे वनस्पती, त्याचप्रमाणे प्राणी म्हणजे सूर्याच्या साह्याने प्रकाश संश्लेषण क्रिया वनस्पती घडून आणतात, वातावरणामधील कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेत असतात, अन्न निर्मिती करतात, या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजनची निर्मिती करतात. तोच ऑक्सिजन श्वसनासाठी इतर प्राणी जे आहे ते त्या ठिकाणी वापरत असतात. प्राण्यांद्वारे त्याच वेळेला CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायूचे उत्सर्जन त्या ठिकाणी घडून येत असते. तसेच तिसरं चक्र आहे नायट्रोजन चक्र, नायट्रोजन सायकल. नायट्रोजनचे स्थिरीकरण म्हणजे काय? आता हे तर 8वीमध्ये पण तुम्ही अभ्यासलेलं आहे, 7वी 8वीमध्ये नायट्रोजनचे स्थिरीकरण. आता आपल्याला माहिती आहे की वातावरणामध्ये नायट्रोजन जो आहे तो 78% त्याचं प्रमाण आहे. बघा 21% प्रमाण हे ऑक्सिजनचं आणि वातावरणामध्ये 100%पैकी 78% प्रमाण हे नायट्रोजनचं आहे. म्हणजे वातावरणामध्ये सर्वात जास्त कोणता वायू असेल तर तो नायट्रोजन आहे. पण तरीसुद्धा सजीवांना तो वायू जसाच्या तसा वापरता येत नाही.
तर तो वापरण्यासाठी त्याचं संयुगामध्ये रूपांतर होणं आवश्यक असतं आणि त्याचं संयुगामध्ये रूपांतर होण्याची जी क्रिया आहे त्यालाच नायट्रोजनचे स्थिरीकरण असे म्हणतात. आणि असं नायट्रोजनचं स्थिरीकरण करण्यासाठी म्हणजे संयुगामध्ये रूपांतर करण्यासाठी सूक्ष्मजीव जे आहे ते सूक्ष्मजीव त्या ठिकाणी मदत करत असतात. वातावरणामधील सूक्ष्मजीव, मातीतील सूक्ष्मजीव ते मदत करत असतात. निसर्ग चक्राचे सातत्य राखण्यासाठी नायट्रोजनची आवश्यकता असते. निसर्गात जैविक आणि अजैविक प्रक्रियांमधून नायट्रोजन वायूचे वेगवेगळ्या संयुगांमध्ये घडून येणारे अभिसरण आणि पुनर्चक्रीकरण म्हणजेच त्याला नायट्रोजनचे चक्र असे म्हणतात. सर्व सजीव नायट्रोजन चक्रात भाग घेत असतात. प्रथिने आणि न्यूक्लिक आम्ले यांचा नायट्रोजन हा एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे प्रथिनांचा महत्त्वाचा स्रोत नायट्रोजन हा असतो. इतर अनेक मूलद्रव्यांच्या तुलनेमध्ये नायट्रोजन निष्क्रिय आहे व तो सहजासहजी इतर मूलद्रव्यांप्रमाणे संयोग करत नाही. बघा, आपण ऑक्सिजन चक्रामध्ये अभ्यासलं होतं. ऑक्सिजन जो आहे तो काय अतिशय क्रियाशील आहे. इतर मूलद्रव्यांबरोबर संयुगांबरोबर तो लगेच त्या ठिकाणी त्याचा संयोग घडून येतो. परंतु नायट्रोजन जो आहे तो नायट्रोजन हा निष्क्रिय आहे व तसाच तो सहजासहजी इतर मूलद्रव्यांबरोबर त्याचा संयोग घडून येत नाही. बहुतेक सजीवांना मुक्त स्थितीतील नायट्रोजन वापरता येत नाही. तसं मी सांगितलं, नायट्रोजनचं प्रमाण जरी जास्त असलं तरी सजीव जे आहे त्या नायट्रोजनचा उपयोग जसा तसा करू शकत नाही. जसं ऑक्सिजन आहे, आपण श्वास घेतो, ऑक्सिजन आतमध्ये घेतो, ऑक्सिजनचा आहे तसा वातावरणातील आपण उपयोग करतो, पण नायट्रोजनचा करता येत नाही. म्हणून नायट्रोजनचे स्थिरीकरण होणे आवश्यक असते. बघा, पुढे दिले आपल्याला नायट्रोजन चक्रातील प्रमुख प्रक्रिया. नायट्रोजनचे स्थिरीकरण. नायट्रोजनचे रूपांतर वातावरणीय, औद्योगिक व जैविक प्रक्रियांद्वारे नायट्रेट आणि नायट्राईटमध्ये होत असते. नायट्रेट आणि नायट्राईट काय आहेत? नायट्रोजनची संयुगे आहेत. संयुगे म्हणजे काय? दोन किंवा दोनापेक्षा अधिक मूलद्रव्यांचा संयोग घडून आला की त्याच्यापासून जो पदार्थ तयार होतो त्याला म्हणतात संयुग. त्याचप्रमाणे अमोनीकरण, सजीवांचे अवशेष, अमोनिया हे सुद्धा काय नायट्रोजनचे संयुग आहे. सजीवांचे अवशेष, उत्सर्जित पदार्थ यांचे विघटन होऊन अमोनिया मुक्त होणे. त्याच्यानंतर नायट्रीकरण, अमोनियाचे नायट्राईट व तसंच नायट्रेटमध्ये रूपांतर होणे. त्याचप्रमाणे विनायट्रीकरण म्हणजे नायट्रोजनयुक्त संयुगाचे नायट्रोजन वायूत रूपांतर होणे. अशा पद्धतीने नायट्रोजन चक्रातील या प्रमुख प्रक्रिया ज्या आहेत त्या 4 प्रक्रिया आपल्याला दिलेल्या आहे. नायट्रोजन चक्राप्रमाणे ऑक्सिजन व कार्बन चक्रामधील प्रमुख प्रक्रियांची माहिती इंटरनेटच्या साहाय्याने तुम्ही मिळवू शकतात. ठीक आहे, या ठिकाणी आपला जो धडा आहे तो संपलेला आहे. धड्यामध्ये प्रमुख घटक म्हणजे कोणकोणते आहेत? सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्नसाखळी, त्या अन्नसाखळीतील घटक. त्याचप्रमाणे जाळे त्याला आपण वेब म्हणतो, WEB वेब म्हणजे नेट. आता नेटचं कसं जाळं आहे? एखादा वर्ड तुम्ही टाकला की त्याला रिलेटेड संबंधित सगळे घटक आपल्याला लगेच त्या ठिकाणी आपोआप सापडतात. तर ते अन्नजाळे झाले. जसं जाळं पसरलेलं जसं अन्नसाखळी, अन्नजाळे. तसेच जैव भूरासायनिक चक्र. त्याचप्रमाणे परिसंस्थेतील प्रमुख ऊर्जेचा स्रोत म्हणजे सूर्य, ऊर्जेचा मनोरा. तसेच कार्बन चक्र, ऑक्सिजन चक्र आणि आता आपण अभ्यासले ते नायट्रोजन चक्र. अशा पद्धतीने या ठिकाणी हा धडा संपलेला आहे.